शुभेच्छा. ओपनिंग ब्लास्ट जोडी मैदानामध्ये गेली आहे. आपण पाहतो मैदानामध्ये योगेश पवार, वन ऑफ द लिजंड क्रिकेटर, एक उत्कृष्ट रणजीपटू आणि तेवढाच चांगला एक चांगला टेनिस बॉल क्रिकेट मधला एक आक्रमक फलंदाज. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो रायगडचा क्रिस गेल, म्हणून ज्याला आम्ही नेहमी संबोधतो, ज्याच्या नावावरती एक शतक देखील असेल असा गुणवान खेळाडू वेशवी संघाचा आपण पाहतो समर्थक कडू. हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. दोन्ही लेफ्टी बॅट्समन, दोन्ही आक्रमक फलंदाज मैदानामध्ये गेलेत. चला बॉल द्या मैदानामध्ये. पप्प्याबाई बॉल घेऊन जायचा मैदानामध्ये. खूप चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन आणि नियोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय. किंजल स्पोर्ट्स चषक आणि आदर्श ट्रॉफी 2021 चे हे भव्य दिव्य पर्व. या स्पर्धेचे आमचे संपूर्ण आयोजक तेजस्वी म्हात्रे, विशाल जितेकर, आकाश तारेकर, संपूर्ण त्यांचा मित्र परिवार, त्यांनी घेतलेली मेहनत तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं या मैदानात पाहायला मिळेल. निसर्गाच्या पुढे खऱ्यातनं मनुष्य प्राणी काही करू शकत नाहीये, परंतु जो प्रकोप मधल्या काळामध्ये आला, भरपूर पाऊस पडला अवकाळी आणि त्यानंतर मात्र मैदानाची आउटफील्ड भरपूर ओली झाली होती, परंतु विकेटला मात्र चांगल्या पद्धतीने त्यांनी कव्हर केलं होतं आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा ही स्पर्धा तमाम प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बरेचसे प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. त्यांचंही देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खूप चांगला सामना दोन्ही संघाचे बॅट्समॅन देखील आमच्या समवेत आहेत. तर रिची अभय कल्याण 40+ गोलंदाज मैदानामध्ये पहिलं षटक फेकेल. सुधीर आज विविध विभागातील खेळाडू आपण पाहिलं. मागच्या सामन्यामध्ये जो खेळाडू होता खऱ्या अर्थानं ऐरोल टीम मध्ये, ज्यानं अप्रतिम बॅटिंग केली होती, तो खेळाडू होता खरं त्यानं अशोक. त्याचं कौतुक व्हायला हवं होतं. कारण बॉडी लँग्वेज जर बघितली तर कोणी म्हणणार नाही एवढा चांगला खेळ या खेळाडूकडून होऊ शकेल, परंतु त्यांचा दृष्टिकोन बदलणारी एक मोठी इनिंग त्याने साकारली मैदानामध्ये. अप्रतिम फटकेबाजी करत मात्र तमाम प्रेक्षकांची मने जिंकली, परंतु अखेरच्या क्षणाला त्या टीमला देखील पराभवाला सामोरं जावं लागलं. सुधीर बॉलिंग मार्कमध्ये आलाय. सुधीर नाव घेतलं की आम्हाला आठवण खऱ्यानं जसकार गावचा रायगड मधला एक सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज सुधीरजी तांडेल. मी त्यांच्या पवित्र स्मृतीस पुन्हा एकदा अभिवादन करेन. सुधीरचा पहिलाच बॉल राऊंड विकेट समर्थसाठी होता फुलर लेनचा आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन तुम्ही बादा पंच करायचा होता. बॅटची एज घेतली आणि बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल निघून गेलाय. कोणती धाव नाहीये. ठाणे खरं तर ठाणे ग्रामीण मधला एक सर्वोत्कृष्ट नामवंत खेळाडू प्रमोदजी म्हात्रे यांचं देखील या टीम मध्ये तुम्ही पाहताय. हे देखील टीम स्क्वॉड मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आज दिग्गज खेळाडू खरं तर ग्रामीण क्रिकेट ज्यांनी पुढे आणून ठेवलं आणि या सध्याची पुढची पिढी मात्र या ग्रामीण टेनिस क्रिकेटचा दर्जा वाढवते. त्या अगोदर मात्र उल्लेखनीय कामगिरी मोठं योगदान देणारे सर्व आमचे 40+ खेळाडू. राऊंड विकेट सुधीर तयार. इथे फटका चांगला होता, लॉफ केलाय बॉलला. लॉंग ऑफच्या वरतून बॉल चाललाय पॅरलल स्ट्रोक. या इनिंग मधला हा पहिला दर्जेदार षटकार आहे तो समर्थ कडूच्या बॅट मधून. दोन्ही आक्रमक फलंदाज आहे, त्यामुळे या मॅच मध्ये हे खेळाडू जास्त काळ जर खेळपट्टीत उभे राहिले तर एक मोठं टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये कदाचित पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूनं अभय रिचिले पण कल्याण हा संघ देखील तेवढाच ताकदवर आहे, त्यामुळे हा सामना रफ अँड टफ होईल यातील मात्र शंका नसणार आहे. इथे स्टान्स बदलला होता अखेरच्या क्षणाला आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय खूप चांगला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केलाय सुधीरनं आणि बाईची धाव. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. पंचांनी मात्र या इथे 22 धाव घोषित केले, त्यामुळे अवंत रन मिळेल ती म्हणजे धनविन स्पोर्ट्स अलिबाग टीमला. खूप चांगला खेळ मैदानामध्ये पाहताय. स्टॅकिंग एनकडे आलेत योगेश पवार. खरं त्यांना तुम्ही पाहताय पेणचं एक खूप मोठं मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण नगरपालिका, त्याच्या मागच्या बाजूला ज्यांचा स्टँड्स तुम्हाला पाहायला मिळतो, ज्यांच्या नावाची एक तुम्हाला मोठी फ्लेक्स पाहायला होते, ते आमचे योगेशजी पवार. चांगले रणजी क्रिकेटर, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील खूप मोठे योगदान. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो एका बाजूने सुधीर त्याचंही कौतुक व्हायला हवं, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असताना देखील एवढी चांगली गोलंदाजी, वेग आहे त्यांच्याकडे आणि चांगल्या पद्धतीचा बॉल देखील त्यांच्या माध्यमातून डिलिव्हर होत असताना. राऊंड विकेट. यावेळेस देखील फटका फसला, लिडिंग एज लागली आणि शॉर्ट फाईन लेगला मात्र हा झेल कॅरी केलाय. पहिला मोठा धक्का बसतो धनविन स्पोर्ट्स अलिबाग टीमला. सन्माननीय समीरजी चौगुले साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो आपण यावर मुख्य व्यासपीठावरती खूप चांगले असे एक यशस्वी पॅकर. यस, कोल्हापूरचा तडका सुधीर जे कोल्हापूरचे आहेत. तांबडा पांढरा रस्सा हा फेमस आहे कोल्हापूरमध्ये आणि आता मात्र मैदानावरती सुधीरनं देखील तेवढीच चांगली उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्याकडून बहारदार षटक
खूप दूरवरचा प्रवास त्याने पूर्ण केला आणि आज या पनवेल नगरीमध्ये या किंजल स्पोर्टच्या स्पर्धेमध्ये राजीव गांधी क्रीडांगणावरती मात्र आपल्या नावाची छाप सोडत असताना सुधीर हा गोलंदाज. पहिलं षटक. आमचे स्वयंसेवक बघा मैदानामध्ये देखील आता प्राणी यायला लागलेत, आपण त्यांना बाहेर काढायचं आहे. प्लीज वाट मोकळी करा. आमचे पप्प्याबाय या मैदानामध्ये इथून गेट जवळ जी वाट मोकळी तिथून त्यांना जाण्यासाठी मार्ग द्या. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 ही धावसंख्या आपण धावफलकावरती. चला मुख्य प्रवेशद्वार रस्ता मोकळा करा. तर खूप चांगली स्पर्धा तुम्ही या ठिकाणी पाहताय. आज 4था दिवस या स्पर्धेचा आणि वेगवेगळे फॉर्मॅट. खऱ्या अर्थाने ही स्पर्धेची ओळख आहे. महिलांचं क्रिकेट 40+ असेल आणि काल आपण पाहिला ग्रामपंचायत पोल. खरं तर पनवेल महानगरपालिकेचा विस्तार झाला आणि ग्रामपंचायत देखील नष्ट झाल्या, परंतु पुन्हा एकदा मोरबी विभागातील संघ आपल्याला इथे पाहायला मिळाला. तर गोलंदाजी मार्गपती संदेश. येस, धनविन स्पोर्ट्स रायगड एक्सप्रेस हा संघ जो मैदानामध्ये खेळतोय, बॅटिंग करतोय आणि एका बाजूने तुम्ही पाहताय अभय रिची कल्याण ग्रामीण 40+ संघ मैदानामध्ये तुम्ही पाहताय. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलं षटक संपलं. चला स्पीडअप करायचं. मी प्रत्येक संघनायकाला आणि खेळाडूंना विनंती करेन, आपल्याला आज जवळजवळ 7 सामने खेळवायचे. एक पहिला प्रेक्षणीय सामना आपण पाहिला होता पनवेल शहर पोलीस विपक्ष खांदेश्वर पोलीस या 2 संघांमध्ये. त्यामुळे टोटल 8 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. ओव्हर द विकेट आफ्टर बॉल शॉट पूल करत होता, टॉपेज घेतली आहे. त्यानंतर बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय, तो पर्यंत सिंगल पूर्ण केली आहे. थ्रो देखील तेवढा सुंदर आपण पाहिला. या ठिकाणी संदेश पार्टे हा खेळाडू तुम्ही पाहता एक अजून एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. आज खरं तर या 40+च्या मैदानामध्ये मात्र अनेक दिग्गज खेळाडू आपण पाहिले. बीबीपी संघानं मात्र 2 सामने जिंकले. धनविन स्पोर्ट्स रायगड एक्सप्रेस हा संघ आपण पाहतोय मैदानामध्ये खेळतोय, ज्याचे ओनर आहेत पुरस्कर्ते समीरजी चौगुळे साहेब. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. एका बाजूने अभय रिची कल्याण 40+ हा संघ ज्या टीम मध्ये तुम्ही पाहताय प्रमोदजी म्हात्रे. खरं तर क्रिकेटमधलं मोठं नाव. ठाणे रायगड ही नाण्याच्या 2 बाजू आणि एक चांगलं क्रिकेट तुम्ही पाहिलं. मैत्रीपूर्ण लढती अनेक वेळा पाहिल्या. त्याच विभागातील खेळाडू. यावेळेस देखील लोअर फुल टॉस बॉल फक्त ड्राईव्ह केला बॉल शॉर्ट मिड विकेटला, तेवढंच चांगलं दर्जा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं आपण. फक्त सिंगल आली या बॉलवरती. आतापर्यंत धावसंख्येवरती अंकुश लगावलाय, तो म्हणजे अभय रिची कल्याण 40+ टीमनं चांगली गोलंदाजी मैदानामध्ये होत असताना खूप चांगला खेळ तुम्ही पाहता मैदानामध्ये चाललाय. धावसंख्या अजूनही तुम्ही पाहता स्थिरावलेली. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, थोडासा स्टान्स तुम्ही पाहिला असेल. या ठिकाणी फुटबॉलचा अभाव पाहायला मिळाला समर्थ कडूच्या माध्यमातून. तदनंतर मात्र नशिबाची साथ आणि बॅकवर्ड क्षेत्राकडून मिळालेल्या 2 धावा धनविन स्पोर्ट्स रायगड एक्सप्रेस टीमला. एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 1 गडी बाद 14. दुसरं षटक संदेशचं मार्गशासना. 1 धाव उत्तम आरोग्यासाठी ही संकल्पना आपण पाहिली 40+ची. आज 40+ची रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा देखील चालू आहे बेंडकालच्या ठाणकेश्वर मैदानावरती. आणि त्यानंतर मात्र आज 40+च्या 8 ताकदवर संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. फुलरलेनचा बॉल खूप चांगला स्ट्रोक. मिड ऑफच्या दिशेने मात्र फटका सजवलाय. गॅप शॉट सिलेक्शन तुम्ही पाहता या ठिकाणी. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून बॉल सरळ लॉंग ऑफच्या दिशेने गेला आणि त्यानंतर मात्र 4 धावा मिळाल्या समर्थ कडू या फलंदाजाला. एकूण धावा आहेत धावफलकावरती 1 गडी बाद 15. दुसरं षटक संदेशचं मार्गशासना. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गेली. पहिल्या षटकामध्ये सुधीर जो कोल्हापूरचा खेळाडू होता त्याने चांगलं षटक फेकलं पॉवर प्लेचं. त्यानंतर संदेश हा देखील चांगली गोलंदाजी करतोय. हायम ऍक्शन गोलंदाजी तुम्ही पाहताय. इथे तुम्ही पाहताय मंकट विकेट जो एक वादाचा प्रश्न निर्माण झाला, परंतु सध्या हा देखील खूप निर्णायक क्षण होता. संदेश पुण्यात तयार. यावेळेस मोठा फटका, बराच काळ चेंडू हवेमध्ये, अंतर कापेल का? तर झेल खाली आहे क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र अंतर कापलेलं नाहीये, झेल कॅरी केलाय आणि अजून एक धक्का बसतोय तो म्हणजे धनविन स्पोर्ट्स रायगड एक्सप्रेस टीमला समर्थ कडूच्या स्वरूपात. दुसरा धक्का बसला 15 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये चालली आहे. दुपार नंतर तुम्ही पाहता असं वाटलं पूर्णपणे शांत वातावरण निर्माण झालं की काय, कारण पहिल्या 3 सामन्यामध्ये आपण जर पाहिलं खूप वेगानं धावा होताना पाहायला मिळाल्या.
आउटफील्ड थोडीशी या ठिकाणी ती आता टणक होत चालली आहे. जसं उन्हाचा प्रहर वाढेल तसं मॉइश्चर निघून जाईल खेळपट्टीतून आणि आउटफील्ड मधून, त्यामुळे इथे ऍडव्हान्टेज मिळेल फलंदाजांना. परंतु कौतुक करेल संदेश आणि सुधीर या दोन गोलंदाजांचं. पप्पू रामगुडे हा खेळाडू मात्र आता चौथ्या क्रमांकावर चालला. अजून एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय पप्पू. आपण दोन्ही संघांमध्ये आज दिग्गज खेळाडूंचा भरणा आपण पाहतोय. पप्पू रामगुडे हा खेळाडू मात्र चौथ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. आतापर्यंत टीमची धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती आहे ती म्हणजे 2 गडी बाद 15. किंजल स्पोर्ट्स चषक आदर्श ट्रॉफी 2021 हे भव्य दिव्य पर्व. या स्पर्धेतला पहिल्या फेरीमधला हा तिसरा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. संदेश तयार पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या बाजूने. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील पुढे टाकला बॉल, बॅकफुटला गेले, खूप चांगला स्ट्रोक सजवला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवला आणि त्यानंतर मात्र फक्त सिंगल आली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. अजून एक सिंगल मिळेल ती म्हणजे धनवीन स्पोर्ट्स रायगड एक्सप्रेस टीमला आणि एका धावेनं मात्र षटक क्रमांक दुसरं देखील संपलं. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या धाव फलकावरती 2 गडी बाद 16 धावा. चांगला स्पेल 2 षटकामध्ये आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या सुधीरनं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये संदेशनं 9 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र आता तिसरं षटक. चला स्पीडअप करा दोन्ही टीमला मी विनंती करतोय. काल देखील आपण पाहिला पावसाअभावी एक सामना पोस्टपोन करावा लागला आमच्या आयोजकांना, तर आपण प्लीज कोऑपरेट करायचं प्रत्येक संघातील खेळाडूंना आणि मी संघनायकांना विनंती करेन, खास करून पंचांना देखील विनंती आपण टाइम अलर्ट करा. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं समाप्त करायचे आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय आणि डिसेंबर महिना खऱ्या अर्थानं 2021 वर्षाचा हा शेवटचा महिना आणि या महिन्यामध्ये मात्र क्रिकेटचा मोठा जल्लोष तुम्ही विविध ठिकाणी पाहताय. रायगड मधील एक नामांकित आणि मानाची स्पर्धा किंजल ट्रॉफी आदर्श चषक 2021 हे शानदार पर्व आज या राजीव गांधी क्रीडा नगरीवरती. चला स्पीडअप करायचं मी विनंती करतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. रिचा अभय कल्याण 40+ संघनायकाला विनंती आपण प्लीज सहकार्य करा. स्ट्रायकिंग एंड वरती खेळाडू आहे तो म्हणजे विनोद वाटकर आणि दुसऱ्या बाजूने मात्र पप्पू रामगुडे. बीबीपी टीमनं मात्र 2 सामने जिंकलेत. संध्याकाळी त्यांचा देखील आपण सामना पाहणार आहोत आजच्या दिवसातील तिसरा. तत्पूर्वी बॉलिंग भागावरती पुन्हा एकदा कोल्हापूरचा सुधीर तयार. यावेळेस देखील फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, बॉल उचलतील फेकतील तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल या ठिकाणी धनवीन स्पोर्ट्स रायगड एक्सप्रेस टीमला. एका धाब्याने मात्र तुम्ही पाहताय संघ पुढे चाललाय. असं म्हटलं तर थेंबे थेंबे तळे साचे आणि तेच काहीतरी चित्र मैदानामध्ये चाललंय. सिंगलने मात्र हा संघ पुढे चाललाय. परंतु इथून एक मोमेंटम तयार करावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल या खेळाडूंना. टीम स्क्वॉड मध्ये तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं चांगले दर्जेदार खेळाडू. योगेश पवार बाद झाला, समर्थ कडू बाद झाला, त्यानंतर मात्र थोडासा जबाबदारीचा खेळ मात्र दोन्ही खेळाडूंना करावे लागेल. एका बाजूने विनोद वाटकर तर दुसऱ्या बाजूने पप्पू रामगुडे, दोन्ही अनुभवी असे खेळाडू. भरपूर जास्त अनुभव ज्या खेळाडूंकडे आहे असे खेळाडू तुम्ही पाहताय. स्क्वॉड मध्ये देखील अनेक दिग्गज. आंबिवली संघाचा दीपक पाटील तुम्ही त्यांच्या स्क्वॉड मध्ये पाहताय. राजू पटेल जे घरातील मोहल्ल्यातील आमचे मित्र आहेत आणि भरपूर क्रिकेटमध्ये प्रेम करणारे व्यक्तिमत्व. आडव्या बॅटने खेळून काढलाय, वाईडेस्ट लॉंगनला बॉल चाललाय. मी डीप मिड विकेट मधला क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचतोय तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल आली आहे. आज खऱ्या तर या सामन्यामध्ये कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकांचं. ज्या पद्धतीने गोलंदाजाने गोलंदाजी केली आहे तेवढंच चांगलं त्यांना साथ मिळते या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची. एक धावावर या बॉलवरती एका धाब्याने मात्र संघ पुढे गेलाय. एकूण धावा दाफलकावरती आहे, त्यामुळे 2 गडी बाद 18. तिसरं षटक सुधीरचं या ठिकाणी मार्गस्थ असताना कोल्हापूरचा हा खेळाडू चांगली गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये फिल्डिंग रिसेप्शन मध्ये वारंवार बदल केला जातोय. तुम्ही पाहता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला. इथे देखील फटका फसला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विरुद्ध दिशेने झेल पकडण्याचा प्रयत्न आणि सफल देखील ठरला हा खेळाडू. इथून परतावा लागेल विनोद वाटकर या फलंदाजाला. अजून एक धक्का बसवतो म्हणजे धनवीन स्पोर्ट्स रायगड एक्सप्रेस टीमला. अलिबाग विभागातील हा संघ आमचे पुरस्कर्ते समीरजी चौगुळे साहेब त्यांच्या माध्यमातून हा संघ मैदानामध्ये उतरलाय आणि त्यांच्या संघाला मात्र आता तिसरा आदरा बसलाय. मोठ्या धावांची खेळी मात्र एखाद्या खेळाडूला करावी लागेल. समर्थच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला, त्या व्यतिरिक्त पूर्णपणे या ठिकाणी डॉमिनेट केलंय. फिल्डिंग करणाऱ्या रिचा अभय टीमच्या गोलंदाजांनी संपूर्णपणे फलंदाजांना नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललेत. बॅट्समन नेम राहुल साठे.
अनेक विभागातील खेळाडू आहेत प्रत्येक संघामध्ये, पुण्याचे आहेत, हे देखील अतिशय अनुभवी आणि मुरलेले खेळाडू आहेत राहुल भैया जे मैदानामध्ये दाखल झालेत. आपण RPL मध्ये पाहिला पुणा, रायगड, ठाणे, मुंबई असे 4 संघ ज्यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू. परंतु आज इथे आपण बघतोय 40+ ची संकल्पना. या 40+ संकल्पनेतून विविध क्षेत्रातील विविध विभागातील एक नामांकित खेळाडू तुम्ही पाहता मैदानामध्ये. राहुल साठे मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूने तुम्ही पाहता पप्पू रामगोडे जे स्ट्रायकिंग एंडला आहेत. भरपूर अपेक्षा आता या खेळाडूंकडे असतील. सुधीर एक चांगला स्पेल टाकतो मैदानामध्ये. सेकंड स्पेल त्याचा, तिसरं षटक. बॅकफुटला गेले होते आणि इथे गती परिवर्तन, वेगवान बॉल फेकला होता, हाफ ट्रॅकर बॉल होता आणि या गुडलेन स्पॉटवरून सरळ टेक ऑफ केलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. त्यानंतर मात्र अजून एक सिंगल आली आहे. सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जर व्हेरिएशन असेल तर तुम्ही नक्कीच फलंदाजामध्ये या ठिकाणी प्रभावी मारा करू शकता आणि तेच मात्र दाखवतोय सुधीर. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी पूर्णपणे धावसंख्येवरती अंकुश लगावलाय. परंतु राहुल साठे हा एक अनुभवी खेळाडू, स्टायलिश खेळाडू, तो स्ट्रायकिंग एंडकडे आलाय. त्याच्याकडून आता भरपूर मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल धनवीर स्पोर्ट्स रायगड एक्सप्रेस टीमला. सुधीर तयार पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट कांदा प्रयत्न. तुम्ही पाहता चेंडू वळण घेणारा चेंडू होता. बॅकअप द डिलिव्हरी फेकली. टप्पापाने थोडासा काही अंशी बॉल बाहेरच्या दिशेने वळला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. अजून एक निर्धाव चेंडू. जेवढे जास्त चेंडू निर्धाव फेकतील गोलंदाज तेवढा प्रेशर वाढेल बॅट्समन वरती, तेवढा प्रेशर वाढेल खऱ्या फलंदाजी करणाऱ्या संघावरती. आणि तेच चित्र मैदानामध्ये आपण पाहतोय. सुधीर तयार पुण्यात. ओव्हर द विकेट. इथे देखील गती परिवर्तन. अजून एक चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. 2 षटकं फेकली सुधीरनं आणि या 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या आणि त्याला 2 विकेट देखील मिळवता आल्या. खूप चांगला स्पेल आपण पाहिला या सामन्यामध्ये सुधीरचा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी तुम्ही पाहताय धनवीर स्पोर्ट्स रायगड एक्सप्रेस अलिबाग टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 3 गडी बाद 19 धावा. थोडस चिंतेचं वातावरण योगेश पवार, समर्थ कडू यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. कारण चांगले फलंदाज असताना देखील दुसऱ्या बाजूने मात्र तेवढाच संघर्षमय खेळ. अभय रिची कल्याण 40+ संघाकडून. शॉर्ट टीम मीटिंग करा पण प्लीज. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 4थं षटक या स्पर्धेचे आमचे यशस्वी आयोजक तेजस्वी मात्रे, मामन डोंगरी संघाचे ते देखील व्यवस्थापक आहेत आणि खूप चांगलं एक व्यक्तिमत्व पोलीस दलात देखील कार्यरत आहेत. आपण त्यांचंही इथे स्वागत करूया. त्यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा वेगवेगळी संकल्पना 40+ ग्रामपंचायत हा तुम्ही पाहिला असेल आणि त्यानंतर तुम्ही महिलांचा क्रिकेट देखील पाहणार आहात. तर अखेरचा सामना देखील असेल आजच्या दिवसामधला. मी दोन्ही टीमच्या संघनायकांनी इथे इन्व्हाइट करीन. उरण पनवेल रायगड 40+ आणि दुसऱ्या बाजूने असेल पारगल 11 40+. अजून एक मोठा सामना उरण पनवेल रायगड 40+ टीमचा संघनायक आणि पालघर 11 40+ टीमचा संघनायक. दोन्ही टीमच्या संघनायकांना मी इथे इन्व्हाइट करीन. आपण आपल्या जर्सी घेऊन जा आणि इनिंग ब्रेक्स नंतर आपण लगेच टॉस कडे वळणार आहोत. 3 षटकं संपली. जे 3 षटकामध्ये करता आलं नाहीये ते आता मात्र 2 षटकामध्ये करावं लागेल. पप्पू रामगुडे आणि एका बाजूने खेळाडू आहे तो म्हणजे राहुल भैया, राहुल साठे. या दोन्ही खेळाडू मात्र 12 चेंडूमध्ये आक्रमण आणि आक्रमणच करावं लागेल. 19 धावा आहेत. आपण पहिल्या 6.33च्या सरासरीने या 19 धावा धावफलकावरती आल्या. जर ही सरासरी शेवटच्या षटकापर्यंत कायम राहिली तर किमान 30 ते 35 धावा. विकेट हॅट्रिक साठी खऱ्या अफजल जे तुम्ही पाहताय प्रत्येक 11 पुणे टीमचे व्यवस्थापक देखील आहेत. तर त्यांना पारितोषिक आलंय. आकाश तारेकर आणि विशाल जेतेकर यांच्याकडून 1000 रुपये. पहिला विकेट त्यांनी पटकावलाय. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि तेच मात्र सिद्ध केलंय या ठिकाणी. अफजल या गोलंदाजाने पहिल्याच बॉलमध्ये पप्पू सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश आलंय. 19 धावसंख्येवरती आपण पाहतो या ठिकाणी या टीमला हा 4था धक्का बसला. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. संघ व्यवस्थापन नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलं या ठिकाणी अभयरीची कल्याण 40+ टीमनं. आणि दुसऱ्या बाजूने मात्र पाहतो या ठिकाणी खऱ्या तर पेपरवरती जर पाहिला तर हा संघ खूप बलट आहे. परंतु ऑनफिल्ड मैदानात त्यांच्याकडून मात्र थोडीशी खराब कामगिरी. कारण धनवीर स्पोर्ट्स अलिबाग टीमच्या स्क्वॉड मध्ये तुम्हाला अनेक दिग्गज फलंदाज पाहायला मिळतील परंतु तो संघ थोडासा या ठिकाणी या इनिंग मध्ये मात्र थोडासा बॅकफुट चाललाय. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मैदानामध्ये तुम्ही पाहताय राहुल साठे हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडकडे आलाय. दुसऱ्या बाजूने नवीन फलंदाज आलाय माजिद, अजून एक मोठं नाव क्रिकेट मधलं. माजिद नॉन स्ट्रायकिंग एंडकडे तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग करत असताना अफजल
अनुभवी खेळाडू 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी आकाश तारेकर आणि विशाल जितेकर या दोन्ही खेळाडूंकडून अफजलसाठी पहिला विकेट त्यांनी पटकावलाय. तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल या खेळाडूसाठी, एक सुवर्ण संधीचं सोनं करता येईल का हे देखील पाहावं लागेल. खरं तर मोटिवेशन खूप महत्वाचं आहे आणि ते कार्य मात्र आपण पाहतो आमच्या व्यासपीठावरून विशाल जितेकर आणि आकाश तारेकर करत असताना खेळाडूंसाठी. ओव्हर द विकेट अफजल तयार. वेगवान बॉल होता इथे मग तुम्ही पाहता दिशा भरकटली. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय आणि एक अवांतर धाव मात्र मिळेल ती म्हणजे धनवीर स्पोर्ट्स रायगड एक्सप्रेस अलिबाग टीमला आणि एका धाब्याने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 4 गडी बाद 20 या धावसंख्येवरती. सध्याची परिस्थिती जर पाहिली तर थोडासा बॅकफुटला बॅटिंग करणारा संघ आणि असं वाटतं लो स्कोरिंग सामन्याकडे हा संघ वाटचाल करतोय की काय. अफजल तयार. फुलर लेनचा बॉल ऑन साइड मध्ये फटका सजवलाय. अलॉंग द कार्पेट बॉल जाईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय. चेंडू उचलणार फेकणार त्यानंतर मात्र आली सिंगल आणि या सिंगल मात्र बाद संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 4 गडी बाद 21 या धावसंख्येवरती. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिला विशाल जितेकर बीजे कॅप्टन कूल काय इनिंग साकारल्या, संयम राखला आणि त्यानंतर मात्र शेवटच्या क्षणापर्यंत लढला आणि आपल्या संघाला मात्र विजय संपादन करून दिला तो म्हणजे विशाल जितेकर या खेळाडूंना. ती इनिंग देखील खूप महत्वाची ठरली या स्पर्धेमधली. फुलर लेनचा बॉल फक्त फ्लिक केला बॉलला ऑन साइड मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आली आहे. सिंगलने मात्र हा संघ हळुवारपणे पुढे चाललाय. खरं तर स्ट्राईक रेट वाढवायला लागेल फलंदाजांना कारण पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला एक फायटिंग टोटल उभा राहावं लागेल. समोरच्या संघासमोर तुम्हाला संघर्ष करण्यासाठी जर का तो सन्मानजनक टोटल तुमच्याकडून उभारण्यामध्ये तुम्हाला जर अपयश आलं तर नक्की तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये खडतर प्रवासाला देखील सामोरं जावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिला खऱ्या तर व्हीव्हीपी स्पोर्ट्स संघानं 2 षटकामध्ये धावा चेस केल्या होत्या दुसऱ्या सामन्यामध्ये. बिगिट करण्याचा प्रयत्न फ्लाइटेड डिलिव्हरी थोडासा तुम्ही पाहता या ठिकाणी स्लोवर पद्धत चेंडू फेकला आणि थोडासा फलंदाजाला लालसा निर्माण करून दिली परंतु खूप चांगलं व्हेरिएशन अफजल यांच्या माध्यमातून. अनेक नवोदित खेळाडूंना मात्र चांगलं मार्गदर्शन आणि टीम स्क्वॉड मध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करून देणारे व्यवस्थापक देखील म्हणून अफजल यांची ओळख आणि आता मात्र स्वतः टीम साठी चांगलं योगदान देत असताना. ओव्हर द विकेट तयार. समोर राहुल लाफ केल्या बॉलला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक जज करतो चेंडूला त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. 6 धाव्यासाठी हा निर्णायक षटकार. मोठा फटका आला बऱ्याच अवधीनंतर तुम्ही पाहता बॅटिंग करणाऱ्या धनवीर स्पोर्ट्स अलिबाग रायगड एक्सप्रेस टीम साठी आणि या षटकाराच्या मदतीने मात्र टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 4 गडी बाद 28 धावा. 4थं षटक अफजलचा मार्गस्थ असताना आक्रमणाला सुरुवात केली आहे मैदानामध्ये तुम्ही पाहताय. खरं तर राहुल साठे या फलंदाजाने षटकाराला चांगलं प्रत्युत्तर दिलं अफजलला. अटॅकिंग मोड मध्ये आता हा खेळाडू आहे. एक पाय देखील ठेवलाय. ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह हा फटका होता आणि लॉंग ऑफमधला क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. अजून एक सिंगल ऍड होईल ती म्हणजे अलिबाग टीमच्या स्कोर कार्ड मध्ये. एका धाब्याने आपण जर पाहिलं 4थ्या षटकाचा खेळ संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 4 गडी बाद 29 धावा. 4 गडी बाद 29 ही धावसंख्या आपण धावफलकावरती. तर मी उरण पनवेल रायगड 40+ टीमच्या संघनायकाला आणि एका बाजूला पालघर 40+ टीमच्या संघनायकाला इन्व्हाइट करतो आपण यावर टॉस साठी. अजून एक मोठी लढत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या पण टॉस साठी. इनिंग ब्रेक नंतर आपण लगेच टॉस करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. खूप मोठा सामना तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल मैदानामध्ये. आपण जर पाहिला संघर्षमय प्रवास राहिला पहिल्या 4 षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या धनवीर स्पोर्ट्स अलिबाग रायगड टीमचा आणि दुसऱ्या बाजूने मात्र खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली ती म्हणजे अभय रिची कल्याण 11 संघाकडून. 4थं षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. रोंजन टीमचा खेळाडू संतोष पाटील. बॉडी लँग्वेज जर का पाहिली तर अजूनही यंग खेळाडू संतोष पाटील आमचे ऑफिशियल पंच रवी पाटील यांचे ते बंधू देखील आहेत. तर स्लॉग ओव्हरचं षटक आणि समोर तुम्ही पाहता अतिशय अनुभवी आणि आक्रमक खेळाडू राहुल साठे बॅकफुटला गेले होते. मोठा फटका केलायचा होता स्क्वेअर ऑफ द विकेट परंतु ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणार चेंडू पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं त्यामुळे 1 धाव मात्र मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. एका धावेने आपण जर पाहिलं 3रं दशक पूर्ण झालं. 30 धावा धावफलकावरती आहेत. यस 3ऱ्या पंचाची मागणी. तर विशाल जितेकर जातील 3ऱ्या पंचा भूमिकेमध्ये. स्वतः आयोजक देखील आहेत. योग्य निर्णय देतील ते नक्कीच आपण त्यांच्याकडनं ही अपेक्षा देखील वर्तूया कारण स्वतः देखील चांगले खेळाडू आहेत
आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळाडूती दाखवावी लागते. क्रिकेट टेनिस क्रिकेटचं हे दुर्दैव आहे थ्रो गोलंदाजी, आणि हे कुठेतरी नष्ट व्हायला पाहिजे. आणि त्या उद्देशाने तिसरे पंच म्हणून मैदानामध्ये दाखल विशाल जितेकर. पहिलाच बॉल वाईड फेकला होता आणि त्यानंतर मात्र सिंगल रन मिळाली. बॅटिंग करणाऱ्या धनवीर स्पोर्ट्स रायगड टीमला या 4 षटकांचं आपण जर विश्लेषण पाहिलं तर सुधीर जो कोल्हापूरचा गोलंदाज होता त्याने पहिलं षटक फेकलं, त्यामध्ये 7 धावा खर्च करत खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये योगेश पवारला बाद केलं. त्यानंतर संदेशनं 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याला मिळाला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये सुधीर पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आला. त्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या, अजून 1 विकेट घेण्यामध्ये त्याला यश आलं. आणि अफजलनं 4थ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. अशा एकूण 29 धावा होत्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि त्यानंतर मात्र पहिलाच बॉल वाईड फेकला होता, तो म्हणजे संतोष पाटील या गोलंदाजानं. तर फ्रेश बॉलर प्रमोद बॉलिंग मार्कमध्ये आले. अनुभवी असे खेळाडू आहेत. सानपाडा एक्सप्रेस या नावानं संबोधले जाणारे जुने जाणते खेळाडू प्रमोद मैदानामध्ये दाखल झाले. त्यांनाही शुभेच्छा, दोन्ही टीमलाही शुभेच्छा. तर लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक कंचन पालकर. जर या षटकामध्ये 15 ते 20 धावा जर आल्या तर एक फायटिंग टोटल असेल धनवीर स्पोर्ट्स रायगड अलिबाग टीमसाठी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो या ठिकाणी ज्या पहिल्या 4 षटकांमध्ये गोलंदाजाने सातत्य टिकवलंय, त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून या षटकामध्ये इकॉनॉमिकल षटक हातलायचं ते म्हणजे प्रमोद या गोलंदाजाला. बऱ्याचशा मान्यवरांचं शुभ आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती. चला स्पीडअप करा. तिसरे पंच म्हणून विशाल जितेकर मैदानामध्ये दाखल झाले होते, तर त्यांना देखील आपण इथे त्यांचंही स्वागत करूया. प्रमोद तयार, ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अचूक टप्प्यावरती नियंत्रण, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलं, ब्लॉकॉलचा चेंडू फेकला आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू. प्रेशर क्रिएट केलंय फलंदाजांवरती संपूर्ण या इनिंगमध्ये रिची अभय टीमच्या बॉलर्सनी. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल ऑनसाइड मध्ये फटका सजवलाय. अजून एक सिंगल मिळेल. सिंगलने एंड बदलला. स्ट्रायकिंग एंडकडे खेळाडू गेला माजिद, जो बराच काळ नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा होता. या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. पहिल्या इनिंग मधल्या उर्वरित चेंडूचा खेळ बाकी. येणाऱ्या प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावं लागेल माजिदला. क्षमता देखील आहे या खेळाडूंकडे. फुलटॉस बॉल गुडघा टेकला होता. ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज घेतली आणि बॉल सरळ लॉंग ऑन मध्ये निघून गेला. शॉट सिलेक्शन चांगलं होतं, परंतु इथे मिस टाइम झाला फटका. आणि त्यानंतर मात्र अजून एक सिंगल आली आणि या सिंगलने मात्र संघ थोडासा पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 32. 4 गडी बाद 32. शेवटचं षटक प्रमोदचं मार्गस असताना. ओव्हर द विकेट. इथे मी तुम्ही पाहताय खूप चांगला फटका होता. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. अजून एक सिंगल आली आहे. पूर्णपणे बॅकफुटवर चाललाय या ठिकाणी धनवीर स्पोर्ट्स अलिबाग संघ. 33 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झाले 4. खेळपट्टी आणि मैदानाचा जर विचार केला तर पूर्णपणे फलंदाजांसाठी एक लाभदायक. चला उरण पनवेल रायगड 40+ आणि दुसऱ्या बाजूने पालघर 11 40+. या दोन्ही टीमच्या संघनायकाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आपण टॉस साठी यायचं आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. माजिदनं मात्र स्टँड अँड डिलिव्हर उत्तुंग षटकार होतो या ठिकाणी तुम्ही पाहताय धनवीर स्पोर्ट्स अलिबाग टीम साठी. देर आहे दुरुस्त आहे, परंतु हे धावा येणं गरजेचं होत्या आणि हा षटकार आला बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. प्रमोद वरती चढलेला हल्ला आणि या 6 धावाचा चेंडूची मागणी होते. आपण चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये. पप्प्या भाई आमचे बॉल बॉय, तेजस म्हात्रे यांचे राईट हँड. प्रचंड मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. कुशल नेतृत्व या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक तेजस्वी म्हात्रे, त्यानंतर विशाल जितेकर, आकाश तारेकर, संपूर्ण त्यांचा मित्र परिवार, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन. खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 39. नेक्स्ट मॅच उरण पनवेल रायगड विपक्ष पालघर 11 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या टॉस साठी. खूप मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. या षटकातील काही चेंडू शिल्लक. राऊंड विकेट. अजून एक चांगला फटका. गुडघा टेकला होता. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोचतील. झेल पकडण्याचा प्रयत्न आणि झेल सुटला आणि 2 धावा देखील पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि सहजगत्या 3 धावा. एक धाव भरपूर महत्वाची आहे आणि तदनंतर मात्र 4थी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र फलंदाज बाद. सांघिक यश मिळालं शेवटच्या बॉलवरती आणि पहिलं सत्र या ठिकाणी संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहतो या ठिकाणी धनवीर स्पोर्ट्स अलिबाग टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 5 गडी बाद 42 धावा. म्हणजे येणारे 30 चेंडू 43 धावांची गरज असेल ती म्हणजे रिची अभय
कल्याण 40+ टीमला. तर टॉस उरण पनवेल रायगड आणि पालघर 11 या दोन संघादरम्यान होईल. तर आपण दोन्ही संघाच्या संघनायकाला इन्व्हाइट करूया आणि टॉस साठी आमचे मान्यवर देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन होतील. पुढच्या सत्राकडे आपण बोलूया आमचे सिनियर समालोचक आमचे मार्गदर्शक संदीपजी पाटील यांच्याकडे. थँक्यू. हाल हाल धन्यवाद रोशन. तो अगला मुकाबला यहाँ पर होगा उरण पनवेल रायगढ़ बनाम पालघर 11 के बीच में. तो उरण पनवेल रायगढ़ ने टॉस जीता है. इसके बाद की एक अगली भिड़त पहले दौर का वो अंतिम मुकाबला होगा. तो बिल्कुल यहाँ पर देखा जाए तो ये पहले दौर का तीसरा मुकाबला चल रहा है. बीच मैदान के अंदर धनवीर स्पोर्ट अलीबाग बनाम रीचे अभय राजे 11 कल्याण के बीच में एक बिग फाइट है. टॉस जीतने के बाद यहाँ पर कल्याण टीम ने फील्ड का फैसला किया और अपील करते हुए गेंदबाजों ने यहाँ पर इस मैदान के अंदर कसी हुई गेंदबाजी बिल्कुल दिखाई और महज 5 ओवर में सिर्फ 42 रनों के अंदर अलीबाग टीम को सिमटा गया. लेकिन इस समय अब 43 का लक्ष्य को ध्यान में रखते हुए रिची अभय 11 कल्याण टीम की तरफ से आरंभिकता की जोड़ी बीच मैदान के अंदर प्रस्थान करती हुई नजर आ रही है. प्रमोद मात्रे जिन्होंने इस टीम को उपस्थित किया है. लेजेंड क्रिकेटर हमारे सुखदेव काका के सुपुत्र प्रमोद जी म्हात्रे जिन्होंने निश्चित रूप में अपना काफी नाम लौकिक किया है. और आज देखा जाए तो इस 40+ फॉर्मेट में काफी बेहतरीन खिलाड़ियों का भरना आज इस मैदान के अंदर हम देख रहे हैं. तमाम दर्शकों की तादाद इस मैदान के अंदर बिल्कुल नजर आ रही है क्योंकि एक जमाना इन खिलाड़ियों ने अपने नाम किया है और उनका खेल देखने का मौका, उनका खेल देखने का सौभाग्य यहाँ पर प्राप्त हुआ है इस राजीव गांधी मैदान के ऊपर. तो देखना है 43 का लक्ष्य का ध्यान में रखते हुए आरंभिकता की जोड़ी बीच मैदान के अंदर. धनवीर स्पोर्ट अलीबाग टीम के कप्तान से अनुरोध है कि जल्द से जल्द फील्ड की रचना करें. तो देखना है कौन सी टीम आज यहां से अंतिम दौर का मुकाबला जीतकर आगे का सफर तय कर पाते हैं क्योंकि देखा जाता है 2 मुकाबले जीतकर आगे आराम से खड़ी हो चुकी है वीबीपी पनवेल टीम. तो देखना है उनके साथ अब बची हुई 4 टीमों में से कौन सी टीम आगे निकलती है जिनका मुकाबला वीबीपी पनवेल के साथ होगा अंतिम दौर में इस मैदान के अंदर. लेकिन देखना है इस वक्त गेंदबाजी के तौर पे धनवीर स्पोर्ट अलीबाग टीम की तरफ से आरंभिक गेंदबाज दीपक. तो बल्लेबाजी के तौर पे यहां पर हम देख रहे हैं आरंभिकता की जोड़ी इस समय मैदान के अंदर प्रमोद म्हात्रे और दूसरी तरफ हम देख रहे हैं अजीत म्हात्रे. अजीत और प्रमोद.
तो दीपक यहाँ पर गेंदबाजी के लिए तैयार है। अंपायर उदय जी तांडेल इनका इशारा आता हुआ कुछ देर के लिए हमें सपोर्टिंग यहाँ पर हो रही है। उदय तांडेल और दूसरे अंपायर, उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। तो यहां पर पहली गेंद, पहले ओवर की पहली गेंद उठाने की कोशिश, गेंद कुछ देर के लिए हवा में, और इसी के साथ पहले विकेट का पतन। प्रमोद म्हात्रे यहां से देखा जाए तो निश्चित रूप में 0 रनों का योगदान देकर पहले में वापस आते हुए पहला झटका लगता हुआ बड़ा हिट खेलने की कोशिश की थी, लेकिन कोशिश असफल हुई। और यहां से देखा जाए तो इस 43 के लक्ष्य को ध्यान में रखते हुए पहला विकेट यहां पर खोया है इस समय कल्याण टीम ने। मानो ये लक्ष्य कम है, लेकिन यदि जिस तरह से गेंदबाजी कल्याण टीम के गेंदबाजों ने की थी, उसी के नक्श कदम के ऊपर कदम डालकर यदि गेंदबाजी होती है तो निश्चित रूप में इस लक्ष्य को भी रोका जा सकता है। लेकिन क्या होगा इस मैदान के अंदर, क्योंकि देखा जाए तो इस मैदान के अंदर रनों की आतिशबाजी होने में देरी नहीं लगती है, क्योंकि इस मैदान के अंदर काफी बड़ा लक्ष्य भी यहां पर पीछा होता हुआ नजर आया है। बैट्समैन ने संदेश पार्टे काफी बड़े बड़े खिलाड़ी है, और बिल्कुल देखा जाए तो निश्चित रूप में इस किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी में अपना खेल दिखाने के लिए प्रस्तापित हुए हैं सभी खिलाड़ी। और देखना है यहां से गेंदबाजी में तैयार दीपक, जो सफलता प्राप्त करते हुए नजर आए हैं पहली गेंद में। अजीत अंपायर से गांठ लेते हुए इस समय दीपक की अगली गेंद, क्या बेहतरीन गेंद थी, क्या रफ्तार थी इस गेंद में, लाजवाब। टप्पा पड़ने के बाद गेंद इतनी गतिशीलता के साथ नजर आई, और बिल्कुल यहां से बाकी का काम विकेट कीपर ने तमाम किया। डॉट गेंद की समाप्ति, एक और डॉट गेंद की समाप्ति। बिल्कुल बढ़िया गेंदबाजी, 3 गेंदें यहां पर डिलीवर की है, और 3 गेंदों में कोई रन नहीं है, 1 विकेट भी उसमें आई है, और बिल्कुल क्या लाजवाब गेंदबाजी हो रही है। मानो यहाँ पर स्कोर कम है, लेकिन स्कोर कम क्यों ना हो, लेकिन हमारे अंदर वो क्षमता है, इस रनों को रोकने की क्षमता है, और जो यहाँ पर इस क्षमता को हम रख सकते हैं, जिस तरह से यहाँ पर इस तरह की गेंदबाजी हम कर सकते हैं, इसका अनुमान जताया है इस गेंदबाज दीपक ने। बढ़िया गेंदबाजी करते हुए और इस बीच ये गेंद जैसी रफ्तार नजर आई, बल्लेबाज ने अपने बल्ले का फेस खोला, लॉन्ग ऑन के ऊपर से आया एक दंदनाता हुआ हिट, 6 रन। कितने देर तक यहां पर हमें खामोश रखेंगे, इस सोच में इस बल्लेबाज ने अपने इरादे स्पष्ट किया अजीत म्हात्रे ने, और बिल्कुल एक बेहतरीन छक्का दागा, और छक्के के साथ स्कोर को मिला बढ़ावा, और इस स्कोर 6 के साथ टोटल आया 6 रन। पहला ओवर चल रहा है, 43 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए इस समय टीम कल्याण खेलती हुई नजर आ रही है। इस बीच ये गेंद कवर के माध्यम से खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन फ्लाई स्लिप बिल्कुल तैनात और बिल्कुल गेंद को रोकने में सफल रहे, और यहां से कोई रनों की गुंजाइश नहीं है। डॉट गेंद की समाप्ति। पहला ओवर बिल्कुल यहां पर दीपक के माध्यम से चल रहा है। 5 गेंदें अब तक यहां पर उन्होंने निश्चित रूप में फेंकी है, बेहतर तरह से हर एक गेंद को डिलीवर किया, लेकिन इस समय स्कूप करने की कोशिश की थी। गेंद जा रही है, शॉर्ट फाइन लेग रीजन में रोकने का प्रयास जरूर किया गया, लेकिन जब तक गेंद को रोका जाए तब तक 2 रन लेने का यहां पर इजाफा पाया, और इन 2 रनों के साथ तो स्कोर 2 से आगे आता हुआ ओवर की समाप्ति। 2 रनों के साथ यानी कि देखा जाए तो पहले ओवर का खेल समाप्त हुआ। पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो 8 रन, 1 विकेट के नुकसान पर 8 रन है, जिसमें 1 छक्का शामिल था।
कहीं ना कहीं 43 रनों का पीछा करते हुए यहाँ से पहले ओवर में 8 आए। एक अच्छी कोशिश की गेंदबाज ने, दीपक ने रन रोकने की कोशिश की और बिल्कुल देखा जाए तो 10 के नीचे पहले पावर प्ले के अंदर रन देते हैं तो अच्छी ओवर कही जाती है और बिल्कुल ये अच्छा मारा नजर आया दीपक की तरफ से, जिसमें एक सफलता भी है प्रमोद म्हात्रे के रूप में। अब देखना है यहाँ पर धनवी स्पोर्ट अलीबाग टीम की तरफ से नए गेंदबाज पप्पू रामगुड़े, टेनिस क्रिकेट विश्व का एक बड़ा नाम है। तो देखना इस मैदान के अंदर किस तरह से अपना काम निभाते हैं। जिस काम के लिए रोशन उन्हें लाया गया है, अब इस काम की जरूरत है धनवी स्पोर्ट अलीबाग के लिए, क्योंकि देखा जाए तो टारगेट धीरे धीरे बदलता हुआ नजर आ रहा है। जो रनों की कोशिश उनकी थी, आशा थी, वो आशा तो पूरी नहीं हुई। यहां से कम 60-65 के करीब टोटल को लेके जाते तो निश्चित रूप में मैच में यहाँ पर काफी अच्छा प्रयास हो सकता था, लेकिन अभी भी ये 43 रन जो है, इस रन को रोकने की क्षमता धनवी स्पोर्ट में दिखाई दे रही है। ताकि जो पहला ओवर मयूरेश यहाँ पर हमने देखा, उसमें ऐसा लग रहा है कि गेंदबाजों की ताकत जरूर इस टीम में है। क्या बेहतरीन गेंद यार, ब्रह्मास्त्र का इस्तेमाल नजर आया। बिल्कुल यहाँ पर सम्मान दिया बल्लेबाज ने, क्यों न दे, क्योंकि इसी गेंद को तो सम्मान दिया जाता है। और बिल्कुल यहां से एक डॉट गेंद की समाप्ति पप्पू रामगुड़े द्वारा। बल्लेबाज इस समय ट्राई को रोटेट करते हुए संदेश पार्टे। अहम भाग यानी कि टेनिस क्रिकेट विश्व की एक बड़ी टीम डिंग डोंग, जिस टीम के अहम हिस्से है और दोनों भी अपोजिशन में एक दूसरे के साथ लड़ रहे हैं। इस पिच गेंद हल्के हाथों से अब ट्राई करने की कोशिश की, बिल्कुल बढ़िया प्रयास था। 1 रन जरूर मिलेगी और इस 1 रनों के साथ सम्मान पूर्वक इस गेंद को खेला था। 1 रन टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 9 रनों के ऊपर। 43 का पीछा करते हुए टोटल 9 रन। फुल टॉस थी, उठाने की कोशिश, बढ़िया गैप, बिल्कुल गेंद सीमारे का बाहर। पिट विकेट द्वारा यहां पर 4 है और 4 रनों के साथ टोटल 4 से बढ़ता हुआ 13 रनों के ऊपर। तेरह रन। क्या बात है, यही तो तकनीक होती है क्रिकेट टेनिस में। कभी कभी दिमाग का इस्तेमाल होना भी बेहद जरूरी होता है और बिल्कुल इस्तेमाल किया दिमाग का बल्लेबाज अजित म्हात्रे ने और इस गेंद को खेला 4 रनों के लिए। 4 रनों के साथ टोटल 4 से आगे आता हुआ 17 रन। बैक टू बैक 2 चौबे यहां पर पप्पू रामगुड़े के गेंदबाजी के ऊपर आते हुए नजर आ रहे हैं। स्लोर की थी बिल्कुल यहाँ पर बढ़िया गेंद। कभी कभी चतुराई भरी गेंदबाजी भी होनी चाहिए और निश्चित रूप में यहाँ पर बैक टू बैक 2 चौबे आने के बाद कहीं ना कहीं थोड़ा सा यहाँ पर दिलासा देते हुए पप्पू रामगुड़े और निश्चित रूप में डॉट गेंद निकालते हुए कदमों का इस्तेमाल किया था और इसी के साथ 1 रन इस गेंद में आई और पहले 2 ओवर का महज खेल समाप्त होता हुआ 2 ओवर के समाप्ति के बाद 43 का पीछा करते हुए रिची अभय 11 कल्याण टीम जा पहुंची है तकरीबन 18 रनों के ऊपर। 18 गेंदे बची, अब जीतने के लिए 25 रनों की जरूरत है। 18 गेंदे 25 रन देखना है। 43 का पीछा करते हुए पहले 2 ओवर में 9 के एवरेज के हिसाब से रन बनाए जा चुके हैं 18। अब यहाँ पर बची हुई गेंदे 18 और जीतने के लिए यहाँ पर रन चाहिए 25। तो गेंदबाजी में यहाँ पर इस्तेमाल किया गया है
समर्थ कडू वेशवी गांव से बिलोंग करने वाला एक खिलाड़ी, टेनिस क्रिकेट विश्व में काफी बड़ा नाम लौकिक किया इस खिलाड़ी ने। तो देखना है वही समर्थ कडू का इस्तेमाल किया है। सामने बल्लेबाज एक रन सिंगल यहां पर आती हुई अजीत के लिए, और इस एक रनों के साथ स्कोर 1 से आगे आता हुआ 19 रनों के ऊपर 19 1 विकेट लॉस। संदेश पार्टे इस समय खेलते हुए, और लाजवाब, ये देखिए ये चतुराई भरा क्रिकेट हो रहा है, क्योंकि जब आपके सामने टोटल कम हो तो उस टोटल को यदि आपको आसानी के साथ बनाना है तो निश्चित रूप में दिमागी इस्तेमाल होना भी बेहद जरूरी होता है। बिल्कुल वही इस्तेमाल हो रहा है, कोई खतरा नहीं उठाया जा रहा है, जिस तरह से कोई छेड़छाड़ी नहीं हो रही है, बिल्कुल आसान से आराम से रनों को बनाए जा रहे हैं, गैप ढूंढ ढूंढ कर रन बनाए जा रहे हैं, और जिसमें 3 चौके अब तक देखने को मिले हैं इस इनिंग में टीम रिची अभय 11 कल्याण की तरफ से। फिर से एक बार समर्थक किए गए कवर के माध्यम से खेलने की कोशिश, पॉइंट रिजर्व में गेंद जा रही है, टीप एक्स्ट्रा कवर 4 रनों के लिए, बढ़िया चौवा, और बैक टू बैक 2 चौके इस ओवर में भी आए हैं। और यहां से देखा जाए तो समीकरण पूरी तरह से धीरे धीरे बदलता हुआ नजर आ रहा है, पूरी तरह से इस मैच को अपने आगोश में करती जा रही है टीम रिची 11 कल्याण की। जिस तरह से पहली गेंद के ऊपर विकेट मिला था तन्वी स्पोर्ट अलीबाग को प्रमोद म्हात्रे के रूप में, लेकिन उसके बाद जो विकेटें चाहिए थी वो विकेटें नहीं मिली, जो गेंद डॉट होनी चाहिए थी वो नहीं हुई। लेकिन इस मर्तबा गेंद हवा में, अंपायर के बगल में गेंद आ रही है, लेकिन नोमैंस लैंड में गिरती हुई गेंद, और 1 रन जरूर मिली, और इस 1 रनों के साथ स्कोर 1 से यहां पर आगे आता हुआ तकरीबन 28 रन। संदेश पार्टे, अजीत म्हात्रे यहाँ पर अपनी साझेदारी बनाई जा रही है दोनों के बीच में, क्योंकि जब ऐसा टोटल हो तो निश्चित रूप में एक अच्छे साझेदारी होना बेहद जरूरी होता है, और बिल्कुल वही हो रहा है टीम रिची 11 कल्याण की तरफ से। रिवर्स अटैक करने की कोशिश की थी, लेकिन गेंद अपने आप जा गिरी बल्ले के ऊपर, वो भी कुछ परेशानी में आए थे बल्लेबाज अजीत म्हात्रे। क्योंकि गेंदबाज की चतुराई भरी गेंद थी वो, और इस मर्तबा यहाँ पर शॉट फाइन, लेकिन इस मर्तबा डायरेक्ट हिट करने की कोशिश की थी योगेश पवार ने, लेकिन ऐसे में देखा जाए तो जब तक थ्रो पहुंचे विकेट की तरफ तब तक 2 रन लेने में कामयाब रहे बल्लेबाज। और इसी के साथ महज 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद 43 का पीछा करते हुए रिची अभय 11 कल्याण टीम जा पहुंची है 30 रनों के ऊपर। अब जीतने के लिए बच्चे भी 12 गेंदे और 13 रन चाहिए। बॉल टू रन का यहाँ पर निश्चित रूप में समीकरण देखने को मिल रहा है। 12 गेंदे 13 रन। बिल्कुल कोई अतिरिक्त रन नहीं है। इन 30 रनों की बात करें तो कोई अतिरिक्त रन यहाँ पर देखने को नहीं मिल रही है। तो गेंदबाजों ने देखिए कितनी कसी हुई गेंदबाजी की, लेकिन उसमें बल्लेबाज भी सक्षम होते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि जिनके बल्ले से अच्छे हिट नजर आए हैं, गैप शॉट बेहतरीन दिखाई दिए हैं। आप गेंदबाजी में दीपक, जिन्होंने पहले ओवर का जिनका इस्तेमाल किया था वही दीपक का इस्तेमाल यहाँ पर चौथी ओवर में किया गया है। ओके सॉरी, यहाँ पर ये दूसरा दीपक है, लेकिन इस मर्तबा यहाँ पर इनका इस्तेमाल किया है। 12 गेंदों में 13 रनों को बचाना है, तो इस ओवर में काफी कम रन देने होंगे। 3-4 रन आने वाला ओवर ही फेंकना होगा, तो ही जाकर इस मैच का अस्तित्व अंतिम दौर तक बच के रह सकता है। लेकिन यहाँ से फिर से एक बार दीपक किए गए अजीत के लिए, लेकिन इस मर्तबा सिंगल 1 मिलेगी। योगेश पवार ने इस गेंद को रोका, दूसरी की कोशिश हो रही थी लेकिन मना किया संदेश पार्टे ने, और 1 ही रन मिलेगी। 2 गेंदों के ऊपर 2 रन तो आए हैं,
यहाँ से कोशिश हो रही है। अब बची हुई गेंदें 10 और जीतने के लिए 11 रन, 10-11 का समीकरण इस मैदान के अंदर। इतना महंगा नहीं है मयूरेश, लेकिन फिर भी क्रिकेट है, अनिष्ठा भरा खेल है, क्योंकि इसी मैदान के अंदर 100 रन भी पूरे हुए हैं। और बेहतरीन गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। आप पूरी तरह से इस मैच को अपने आगोश में करती हुई दिखाई दे रही है इस समय टीम कल्याण। फिर से एक बार दीपक थोड़े से सोच में पड़ रहे हैं। अब यहां पर समीकरण पूरी तरह से बदलता हुआ। 9 गेंदें और 7 रनों की अब दरकरार है जीतने के लिए। अच्छी गेंद थोड़ी सी नीचे रही और बिल्कुल यहां से देखा जाए तो डॉट गेंद की समाप्ति। यदि ये चौका नहीं आया होता तो निश्चित रूप में मैच का यहाँ पर रोमांच थोड़ा सा और बढ़ जाता था, लेकिन ऐसे भी देखा जाए तो अभी भी यहाँ पर कुछ फर्क नहीं पड़ सकता है, क्योंकि आपके अंदर हुनर हो, आपके अंदर टैलेंट हो, हौसला हो, तो निश्चित रूप में ऐसी चीजें बदली जा सकती है। लेकिन इस मर्तबा गैप ढूंढने में सफल, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। और इसी के साथ अब टोटल की बात करें तो टोटल पहुंचता हुआ 40 रन। सिर्फ 3 रनों की दूरी है इस मैच को जीतने के लिए। अब 3 रन चाहिए, गेंदे बचे हैं 7 गेंदे 3 रन। तो चलो जल्दबाजी करें, लेकिन वक्त थोड़ा सा बच रहा है हमारा, ऐसा लग रहा है। पिछले मैच में भी थोड़ा सा वक्त बच चुका था, लेकिन ऐसे में अब इस मैच में थोड़ी सी धीरे धीरे औपचारिकता बचती हुई नजर आ रही है। लेकिन देखना ये गेंद किस तरह से होती है, और यहां से लेग बिफोर पाए गए, और इसी के साथ ये दूसरे विकेट का पतन। अंतिम गेंद में मिली सफलता। अब गेंदे बचे 6 और जीतने के लिए रन चाहिए 3। 4 ओवर के समाप्ति के बाद 43 का पीछा करते हुए रिची अभय 11 कल्याण टीम जा पहुंचे 40 के ऊपर। अब जीतने के लिए 6 गेंदों का खेल महज बचा हुआ है और 3 रन चाहिए। तो बिल्कुल मंच के ऊपर काफी स्टार खिलाड़ी इस मैच का मजा लेते हुए, जिसमें रायगढ़ के वंडर बॉय आकाश तारेकर, कैप्टन कुल विशाल जीतेकर, ऐसे बहुत से खिलाड़ी इस मंच के ऊपर। महेश अगलावे जिनका कल जन्मदिन था, बिलेटेड हैप्पी बर्थडे महेश अगलावे। एक अच्छे क्रिकेटर है, कोलवाड़ी से बिलोंग करते हैं। तो बिल्कुल यहाँ पर आप समर्थक कड़ू जिनके ऊपर दिया भरोसा, जिन्होंने इससे पहले ओवर फेंकी जरूर थी, तीसरी ओवर फेंकी थी, आप यहाँ पर अंतिम ओवर का भार दिया है, 3 रन बचाने के लिए इस्तेमाल किया समर्थक कड़ू का। तो देखना है समर्थक कड़ू क्या इस भरोसे को कायम रख पाते हैं, या इस मैदान के अंदर बल्लेबाज के हाथ में ये मैच है, और बिल्कुल क्या इस मैच को आसानी के साथ अंजाम देंगे। सामने बल्लेबाज हैं अजीत मात्रे, विशाल जीतेकर इनकी तरफ से यदि समर्थक को ये मैच जिता कर देते हैं तो 2000 का इनाम। क्या बात है। और इस बीच ये गेंद डॉट गेंद की समाप्ति। मैच में क्लाइमैक्स जरूर है, बिल्कुल 5 गेंदे अब जीतने के लिए 3 रन। 5 गेंदे 3 रन, कुछ भी हो सकता है। किंजल एंड आदर्श ट्रॉफी की यही तो खासियत है, यहाँ पर पल पल यहाँ पर कुछ ना कुछ बदलता रहता है, और बिल्कुल यहाँ से समर्थक कड़ू अपने पसीने बाहर है, लेकिन इस समय शॉर्ट से लिमिट ऑफ से गेंद को निकाला है, गेंद गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए, और इसी के साथ मुकाबला जीत चुके हैं रिची अभय 11 कल्याण टीम। जीत की बधाई यहाँ पर
और इस श्रृंखला में हिस्सा लिया, तो धनवीर स्पोर्ट अलीबाग टीम का हम शुक्रिया अदा करते हैं। अगला मुकाबला आप इस मैदान के अंदर उरण पनवेल रायगढ़ बनाम पालघर 11 के बीच में। बिल्कुल क्योंकि जलपान के लिए हमारे अंपायर बाहर थे, तो उस दौरान उदय जी तांडेल और दूसरे हमारे सीनियर क्रिकेटर जो उन्होंने साथ दिया अंपायर की भूमिका के लिए, तो उदय तांडेल और आपका हम तह दिल से शुक्रिया अदा करते हैं, क्योंकि एक अंपायर की दुनिया में अच्छा नाम है उदय तांडेल का। तो चलो जल्द से जल्द अगला मुकाबला आरंभ हो। उरण पनवेल रायगढ़ टीम ने जीता है टॉस, जल्द से जल्द टॉस को अमल करें, जो फैसला आपने लिया है उसे अमल करें और गेम जल्द से जल्द स्टार्ट करें। तो मैन ऑफ द मैच की तरफ हम बढ़ेंगे।